नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेले साबुदाणे, उकडून घेतलेले 4 बटाटे, शेंगादाण्याचा कूट, मीठ, वाटलेली हिरवी मिरची आणि तळण्यासाठी तेल। तर आपण हे बटाटे असे स्मॅश करून घ्यायचे। यात आपण हा भिजवलेला साबुदाणा टाकून घेऊ। आता यात आपण हे शेंगादाण्याचा कूट टाकून घेऊ, ही वाटलेली हिरवी मिरची आणि मीठ। आता आपण असं एकत्र करून मळून घ्यायचे। बघा, आता आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे। आता आपण वडे बनवायला घेऊयात। ते तळण्यासाठी आपण आता तेल गरम करायला ठेवूयात। आता मी हे तेल तापायला ठेवतेय। तेल तापेपर्यंत आपण वडे करून घेऊयात। बघा, हाताला मी असा तेलाचा हात लावून घेतलाय। आता आपण वडे बनवून घेऊयात। आपण आता आपलं हे तेल तापले का बघूयात। आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण यात हे वडे सोडून टाकूया। तर आपला साबुदाणा वडा तिकडे तळतोय, तोपर्यंत आपण वड्यासाठी चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी ते 1 वाटी दही घेतले, त्यात 1 हिरवी मिरची कापून टाकायची, अर्धा चमचा साखर आणि मीठ, आणि हे चांगलं एकत्र करून घ्यायचे। झाली आपली साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठीची चटणी। या चटणीत आपण किसलेली काकडी पण टाकू शकतो, आपल्याकडे अवेलेबल असेल तर। नसेल तर आपण ही चटणी अशीही खाऊ शकतो। पहा, आपले साबुदाणा वडा आता चांगला तळून झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया।